नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग हा कशाबद्दल आहे हे तुम्हाला समजलंच असेल. आजचा आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा आणि चौथा गुरुवार. तर ज्याप्रमाणे आपण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुरुवारी पूजा मांडणी करतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करायची असते. मात्र शेवटच्या म्हणजेच चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असते. तर उद्यापन कसं करायचं हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर त्याआधी आजच्या ब्लॉगमध्ये मी पूजा मांडणी कशी केली, सकाळपासून दुपारपर्यंतचं माझं रुटीन कसं होतं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळी सकाळी उठल्यानंतर मी सगळ्यात आधी घर स्वच्छ झाडून घेत असते, त्यानंतर पुसून घेते आणि त्यानंतर उंबरठा पूजन करत असते. आणि उंबरठा पूजन झाल्यानंतर गॅलरीमध्ये जी तुळस आहे, जे शिवलिंग आहे, त्यांचीसुद्धा पूजा करते. तर सगळ्यात आधी घर वगैरे जे आहे ते सगळं स्वच्छ झाडून घेतलं. आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण देवांचं काही भजन कीर्तन, जर काही एखादं गीत जे आहे ते ऐकत असू किंवा म्हणत असू, तर आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सुद्धा छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर म्हणून मी रोज सकाळी जे राधा नामाचा जप आहे तर तो 108 वेळा हा मोबाईलवरती लावून देते आणि स्वतःसुद्धा म्हणते. मग आपलंसुद्धा तेवढंच म्हणणं होतं आणि घरामध्ये सुद्धा छान वातावरण निर्माण होतं. तर छान असं घर जे आहे ते स्वच्छपैकी झाडून घेतलं, त्यानंतर स्वच्छ पुसून घेतलं आणि मग उंबरठा लेपन करायला घेतलं. तर आज गुरुवार होता आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष गुरुवार. तर आज हळदीचं लेपन करायचं होतं. तर सगळं मी जेवढं साहित्य आहे ते सगळं एका ताटामध्ये घेते. आधी काय करायचे, सगळं वेगवेगळं साहित्य दारात आणून ठेवायचे. त्याने काय व्हायचं, खूप वेळ जात होता आणि सगळं साहित्य जे आहे ते एखाद्या वेळेस सांडत होतं. म्हणून मग मी आता असं एका ताटामध्ये सगळं घेत असते, जेणेकरून दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि पूजा करायला सुद्धा आपल्याला सोपी पडते. म्हणजे काय होतं, एकाच ताटामध्ये सगळ्या वस्तू असल्या की मग आपल्याला सगळं उंबरठा लेपन करणं जे आहे ते अगदी सोपं पडतं. तर छान असा उंबरठा जो आहे तो मी आधी सगळं झाडून वगैरे स्वच्छ केला होता. त्यानंतर थोडं पाणी शिंपडून घेतलं. आता हे तांब्यामध्ये जे पाणी आहे ते मी रात्रीच एका कलशामध्ये भरून ठेवत असते, जेणेकरून मग सकाळी तेच पाणी आपल्याला दारात शिंपडता येईल. तर असं बरेच जण करतात. तुम्ही जर करत नसाल तर नक्की करा. त्यामुळं घरामध्ये सकारात्मक वातावरण जे आहे ते निर्माण होतं. तर छान असं उंबरठा लेपन केलेलं होतं. त्यानंतर सुंदर अशी रांगोळी जी आहे ती मी आज उंबरठ्यावरती सुद्धा काढली होती आणि ग्रिलच्या बाजूला जी पट्टी आहे छोटी, तर ती सुद्धा छान अशी रांगोळी बॉर्डर रांगोळी जी आहे तर ती मी साच्याच्या साहाय्याने काढली, कारण हाताने काढायला गेलं तर खूप वेळ होतो. आणि बरेचसे रांगोळीचे बॉर्डर सुद्धा पॅचेस जे आहे तर ते मी तयार केलेले आहे. पण आज अशी रांगोळी मला काढायची होती म्हणून मी छान अशी सुंदर रांगोळी जी आहे ती काढून घेतली आणि त्याच्या मधोमध सुंदर अशा गुलाबाच्या लाल पाकळ्या ठेवल्या. त्याने रांगोळी जी आहे ती आणखीनच उठून दिसत होती. तर सुंदर असं उंबरठा लेपन जे आहे ते माझं झालेलं होतं. त्यानंतर मग मी तुळशीची पूजा केली आणि मग पूजा करायला घेतली. तर देवपूजा जी आहे तर ती आपण सकाळी सकाळीच करून घेत असतो. त्यानंतर मग मार्गशीर्ष महिन्याची जी पूजा मांडणी आहे तर गुरुवारची जी पूजा मांडणी आहे ती आपण करत असतो. तर म्हणून मग मी देवपूजा करायला घेतली. सगळ्यात आधी गणपती बाप्पांना छानपैकी स्नान घालून घेतले. त्यानंतर स्वामी समर्थांच्या मूर्तीला छानपैकी स्नान घालून घेतले आणि त्यानंतर मग सगळे यंत्र जे आहेत ते मी स्वच्छ धुवून पुसून देवघरामध्ये मांडले. तर आज गुरुवार होता आणि मार्गशीर्ष गुरुवार होता, म्हणून मग सगळ्या देवांना पंचामृताने स्नान घालायचे होते. तर यात फार वेळ गेला, कारण मग रोज जर आपल्याला फक्त शुद्ध जलाने आपण स्नान घालतो तर त्यात आपला फार वेळ नाही जात. अगदी 10 ते 15 मिनटं आपल्याला पूजेला लागतात. पण आज पंचामृताने स्नान घालायचं होतं म्हणून मग खूप वेळ गेला. जवळपास अर्धा पाऊण तास मला पूजेला लागला. तर अशी देवपूजा मी करून घेतली आणि सगळ्यात शेवटी देवादिदेव महादेवांना स्नान घालायचे असते, म्हणून सगळ्यात शेवटी शिवलिंगाला स्नान घालून घेतले. सर्वात आधी शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने, असं मी सगळ्या देवांना छानपैकी स्नान घालून घेतले आणि सुंदर अशी माझी देवपूजा झालेली होती. त्यानंतर सगळ्या देवांना गंध, अक्षता, हळदी कुंकू जे आहे ते मी लावून घेतलं. स्वामींच्या पादुकांची सुद्धा पूजा करून घेतली आणि त्यानंतर धूप दीप तर लावलेलाच होता आणि दिवासुद्धा मी बाजूलाच लावून घेतला होता, कारण काय होतं पूजेच्या वेळेस हात लागतो. तर मग
दिव्याला धक्का लागण्याची शक्यता असते, त्यामुळे मग मी दिवा थोडा बाजूलाच ठेवते. आणि देवपूजा झाली. देवपूजा झाल्यानंतर रांगोळी काढायला घेतली. छान अशी रांगोळी मी काढून घेतली. साच्यानेच रांगोळी काढली, कारण काय होतं, हाताने काढायला गेलं की खूप वेळ जातो आणि आजकाल बाजारामध्ये आपण विचारही नाही करू शकत एवढ्या प्रमाणात आणि एवढ्या डिझाईनमध्ये जे बॉर्डर रांगोळी आहे किंवा मग देवघरासमोर किंवा दारासमोर काढायच्या रांगोळी असतील तर त्यांचे साचे वगैरे आपल्याला मिळतात. तर मी भरपूर असे साचे जे आहेत तर ते आणून ठेवलेले आहे, जेणेकरून अशी वेळेवरती धावपळ होत नाही किंवा मग एखाद्या वेळेस जर एखाद्या दिवशी आपल्याला पूजेला वेळ लागणार असेल तर मग आपली रांगोळी जी आहे ती पटापट होऊन जाते. तर छान अशी रांगोळी काढून झाली. त्यानंतर रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या आणि सगळ्या देवांना फुलं वगैरे अर्पण केली, आरती केली, धूप दीप लावलेला होता आणि छान अशी आजची पूजा जी आहे ती माझी झालेली होती. त्यानंतर मग आपल्याला दुसरी पूजा मांडायची असते, ती म्हणजे मार्गशीर्ष गुरुवाराची. तर आज 4था मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि त्यातल्या त्यात शेवटचं आहे. तर आज काहीतरी वेगळी पूजा मांडायची म्हणून माझं चाललं होतं. तर डेकोरेशन काही वेगळं करायचं म्हणून तर ते रात्रीच मला करायचं होतं, पण रात्री वेळ मिळाला नाही, म्हणून मग मी सकाळी वेळेवरती जसं जमेल तसं डेकोरेशन एकदम साध्या पद्धतीने केलं. तर फार काही नाही केलं. मागच्या आठवड्यात जे लोटस तुम्ही बघितले होते मागच्या बाजूला लावलेले भिंतीला, तर तेच मी आता लावले. फक्त त्याच्यासोबत काही माळी होत्या घेतलेल्या, त्यासुद्धा लावायच्या होत्या, पण पूजेला उशीर होत होता म्हणून मग आधी मी पूजाच मांडायला घेतली आणि नंतर मग जर वाटलंच तर मग मी लावणार होते, म्हणून मग सगळं हे आत्ताचं फक्त मी एवढेच हे 4 ते 5 कमळ होते तर ते लावलेले. आणि त्यानंतर मग छानपैकी चौरंग वगैरे मांडून घेतला. सगळ्यात आधी जागा जी आहे ती स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर त्यावरती चौरंग वगैरे मांडून लाल वस्त्र मी अंथरून घेतलं. तर हे मी मिशोवरून मागवलेलं आहे. खूप छान आणि सुंदर आहे. याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. तर छानपैकी आसन वगैरे मांडून घेतलं. त्यानंतर जे कमळाचा जो बेस होता आपला, जो मी कलर केलेला होता, तो सुद्धा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवला होता. तर ते कमळ आज ठेवायचं होतं. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मी हे कमळ पूजेमध्ये मांडलं होतं, पण तेव्हा घाई गडबड झाली होती खूप आणि म्हणजे मांडल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, पण आज मांडताना दाखवायचं होतं, म्हणून मग छानपैकी कमळ जे आहे ती सगळ्यात आधी मी काढून ठेवलेलं आणि व्यवस्थित खालचा बेस जो आहे तो आधी मांडला. कारण काय होतं, पाकळ्या जर सगळ्या आपण एकदाच लावून डायरेक्ट त्याच्यावरती चौरंगावरती ठेवल्या तर मग आपण ज्यावेळेस कलश मांडतो किंवा देवी यायला साडी नेसवतो तर त्यावेळेस त्या कमळाला किंवा त्या बेसला धक्का लागतो आणि मग पाकळ्या ज्या आहेत त्या लगेच खाली पडतात. आता मी पाकळ्यांना कलर दिलेला आहे त्यामुळे त्या लगेच खाली नाही पडणार, पण ज्यावेळेस त्या माझ्याकडे आलेल्या होत्या तर त्यावेळेस जेव्हा मी त्या पाकळ्या ठेवून बघितल्या तर अगदी आपल्या बोटाने सुद्धा पाकळ्या पडत होत्या, एवढ्या त्या लूज असतात. त्यामुळे मग त्या मी सगळ्या शेवटी ठेवते, पण मागच्या साईडच्या मी यासाठी ठेवल्या कारण मग कलशाला वगैरे धक्का लागायला नको, त्यासाठी मग मी पाकळ्या ज्या आहेत त्या आधी लावून घेतल्या. त्यानंतर तांदूळ परत एकदा त्या बेसवरती मांडले कमळाच्या आणि त्याच्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या आणि कलशाला सुद्धा स्वस्तिक काढलेलं होतं, पण ते कोरडं होतं त्यामुळे ते तुम्हाला आता दिसत नसेल, कारण ते माझ्याकडे जे कुंकू आहे तर ते हळदीचं आहे, त्यामुळे ते लगेच हात लागल्यानंतर पुसल्या जातं. तर मी 2-3 वेळा कलशाला साडी घालून बघण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून मग ते पुसल्या गेलं. तर मी परत काढून घेतलं. तर छानपैकी स्वास्तिक काढलं कलशामध्ये आणि कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि 1 रुपया परत दुर्वा हे मी टाकून घेतलं, 1 फूल टाकून घेतलं आणि त्यानंतर छान अशी सुंदर देवी यायला साडी मी शिवलेली होती. तर ही शिवताना मी तुम्हाला दाखवलेली. तर ही साडी आज मला शेवटच्या गुरुवारी घालायची होती देवी यायला, म्हणून मग मी बाजूला ठेवली होती. मागच्या 3 गुरुवारी मी वेगळ्या ज्या साड्या शिवलेल्या होत्या त्या घातल्या. मागच्या आठवड्यात डायरेक्ट तिच्यानेच मी साडी जी आहे ती देवी यायला नेसवली होती. म्हणजे ते जे ब्लाऊज पीस आहे त्याची साडी मी शिवलेली नव्हती, पण डायरेक्ट आपण जशी वेळेवरती साडी देवी यायला नेसवतो ब्लाऊज पीसची किंवा साड्यांची, तर तशी मी नेसवली होती. तर यावेळेस हे शिवलेलं होतं म्हणून मग मी हे मला शेवटच्या गुरुवारी नेसवायचं होतं देवी यायला, म्हणून मग मी हे बाजूला ठेवलेलं. तर आज सुंदर अशी जांभळ्या कलरची आणि हिरवा कच्च काठ असलेला देवी यायला साडी जी आहे तर ती मी नेसवली आणि घातल्यानंतर एकदम सुंदर असा मुखवटा जो आहे आणि देवी आईचा जो सगळं जे साज आहे तर ते एकदम छान दिसत होतं आणि बघायला सुद्धा खूप सुंदर वाटत होतं. तर छान अशी पूजा मांडणी माझी चालू होती.
त्यानंतर मग जे काही हार वगैरे होते, दागिने घालायचे, तर ते मी बाजूलाच रात्री काढून ठेवलेले. कारण वेळेवरती मग आपण बरेचसे सामान जे आहे ते काढून ठेवतो आणि मग आपल्याला सुचत नाही की कोणतं घालायचं. कारण भरपूर जास्त प्रमाणात जर दागिने वगैरे असले तर मग आपल्याला वेळेवरती कळत नाही की कोणता घालावा. म्हणून मग मी जे घालायचे आहे ते आदल्या दिवशीच देवी आईला साडी वगैरे लावून घालून बघितलं होतं की कुठला छान वाटतो, आणि तेच मी बाजूला काढून ठेवले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी आईची ठुशी. जर ठुशीच नसेल तर त्यामुळे जो कोल्हापुरी साज आहे तो अपूर्ण वाटतो. तर छान अशी ठुशी मी घालून घेतली, आणि जो लांब जो हार आहे तर तो कोल्हापुरी आहे. तो मी कोल्हापूरला गेलेले त्यावेळेस तिथं घेतला होता, तर तो मी घालून घेतला. त्यानंतर एक छोटासा हार आहे तर तो घातला. तो खूप मोठा म्हणजे मुखवट्याच्या मानाने खूप मोठा वाटत होता. पण मग ज्यावेळेस आपण वेणी वगैरे टाकू तर तेव्हा तो काही दिसणार नव्हता. म्हणून मग मी तो घालून घेतला, कारण तो खूप छान वाटत होता. म्हणून तो तसंच राहू दिला. आणि त्यानंतर छान अशी वेणी तर तुम्हाला मागच्या आठवड्यात दाखवली होती. वेणीला मी मागच्या वेळेस मागच्या आठवड्यामध्ये छोटे छोटे जे पॅचेस असतात ते लावलेले. पण यावेळेस म्हटलं आपण छानपैकी जो गजरा असतो तर तो असा खांद्यावरून न देता वेणीला गुंडाळून बघू. कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं, तर मला सुद्धा असं करायचं होतं. म्हणून मग मी छानपैकी जी वेणी आहे तिला गजरा जो आहे तो मस्तपैकी गुंडाळून घेतला, आणि लावल्यानंतर खूप छान वाटत होतं. मला आधी वाटलं का ते चांगलं नाही दिसणार, पण खूप सुंदर दिसत होता. आणि देवी आईची जी वेणी आहे ती खूप छान दिसत होती. आणि त्यानंतर मग वेणी वगैरे जी आहे ती मागच्या साईडला मी लावून घेतली. त्याला काही पिनअप वगैरे करायची गरज पडत नाही. त्याला फक्त आपण तसं टाकून दिलं तरी देखील चालतं, कारण आपण जी काडी वगैरे किंवा लाटणं वगैरे बांधलेलं असतं तर त्याच्यावरती आरामात बसून जातं. तर छान अशी वेणी वगैरे लावून घेतली. त्यानंतर दागिने घालून घेतले, आणि त्यानंतर मग जे कमळाच्या पाकळ्या होत्या लावायच्या राहिलेल्या तर त्या मी लावल्या. आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसलं असेल की त्याला फक्त हात लावला आणि ती पाकळी खाली पडली. तर एवढ्या लूज आणि अशा त्या पाकळ्या आहेत, त्यामुळे मग त्या मी वेळेवरतीच लावते. आणि ज्या मागच्या साईडच्या आहे त्या आधीच लावते, कारण मग समोरच्या साडीला किंवा मग दागिन्यांना मुखवट्याला धक्का लागायला नको. म्हणून मग आधीच मागच्या पाकळ्या लावून ठेवल्या होत्या, आणि त्यानंतर समोरच्या पाकळ्या. त्यानंतर मग देवी आईला छान असा पदर द्यायचा होता. तर ही सुद्धा हा जो पदर आहे तर हे देवी आईची जेव्हा साडी शिवलेली त्यावेळेसच मी शिवलं होतं. तर सुंदर असा जो पदर आहे तर तो मी देवी आईला दिला. आणि दिल्यानंतर जे देवी आईचं रूप आहे ते खूप छान खुलून दिसत होतं. आणि त्यावेळेस आपण सगळे दागिने वगैरे घालतो, नथ घालतो, कानातले घालतो, त्यावेळेस तर सगळं जे रूप आहे देवी आईचं ते खूप छान आणि सुंदर दिसतं. असं वाटतं फक्त बघतच राहावं. तर सुंदर असा आजचा जो साज आहे तो झालेला होता. त्यानंतर मग एक दोन आणखी हार होते माझ्याकडे, तर ते घालून मी बघत होते, पण खूप जास्त वाटत होते. म्हणून मग मी 2 ते 3च ठेवले. आणि त्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नथ राहिली होती. तर ती मी आधीच घालून घेतलेली, पण 2-3 वेळा तिला हात लागला आणि ते पडले. त्यामुळे मग मी नंतर शेवटीच घालायचं म्हणून ती बाजूला ठेवली होती. तर आता हे जे सगळं ही जी सगळी मांडणी आहे तर ही मी आधीच करून ठेवलेली, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दाखवते. कारण सुरुवातीला दाखवली असती तर मग देवी आईचं जेव्हा साडी वगैरे नेसवतो तर कलशाला किंवा या पूजेला हात लागतो, किंवा मग पूजा हलण्याची भीती असते. म्हणून मग मी ही पूजा मांडणी जी आहे तर ती नंतर दाखवते. तर छोटासा एक पाट मी घेतलेला आहे चौरंगाच्या समोर. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे त्याच्यावरती सर्वात आधी छोटंसं आसन घेतलं, त्यावरती थोड्या अक्षदा टाकल्या, आणि अक्षदांवरती हळदी कुंकू अर्पण केलं, कारण पांढऱ्या अक्षदा आपण ठेवत नाही. आणि त्यानंतर त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली. आता गणपती बाप्पांना आणि महालक्ष्मी देवीला आपल्याला स्नान घालायचं असतं, पण आपण जर देवपूजा जेव्हा करतो त्यावेळेस जर आपण पंचामृताने स्नान घातलेलं असेल गणपती बाप्पांना आणि महालक्ष्मी आईला, तर परत आपल्याला स्नान घालायची आवश्यकता नसते. फक्त आपण थोड्या अक्षदा किंवा मग एखादं आसन वगैरे घेऊन आसनावरती अक्षदा टाकून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण जी देवीची मूर्ती आहे ती ठेवायची असते. तर गणपती बाप्पांची स्थापना करून झाली. त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मी अर्पण केला, एक फूल अर्पण केलं, धूप दीप दाखवून घेतला, आणि दिवा मी बाजूला लावलेला. तुम्हाला आता इथे व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण मी दिवा बाजूला लावलेला होता, कारण मग पूजेच्या वेळेस रांगोळी वगैरे बाजूला असते, किंवा फुलं वगैरे असतात, ताटं असतात, तर त्याचा धक्का वगैरे दिव्याला लागतो. आणि दिवा छोटासा मी लावलेला होता, त्यामुळे मग तो बाजूलाच ठेवला.
तर छान अशी पूजा मांडणी चालू होती. त्यानंतर मग आपल्याकडे जर कवड्या किंवा श्रीयंत्र असेल तर ते आपल्याला ठेवायचं असते. तर माझ्याकडे कवड्या आहे, मी कवड्या देवघरामध्ये ठेवत असते. तर 7 कवड्या माझ्याकडे आहे, तर त्या मी ठेवून घेतल्या. त्यानंतर मग श्रीयंत्र आहे, श्रीयंत्र ठेवून घेतलं. श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायची असते, ती ठेवून घेतली. आता कमळगट्ट्याची माळ आपल्याला 108 मण्यांची ठेवायची असते, पण माझ्याकडे जी 108 मण्यांची माळ आहे ती खूप दिवसांपासून तुटलेली आहे, त्यामुळे मला ती परत ओवून घ्यायची आहे. पण एवढ्यात मी ती परत ओवून घेतलेली नाही, त्यामुळे मग ही जी छोटी आहे 27 मण्यांची माळ, तर तीच मी ठेवून घेत असते. त्यानंतर मग विडा ठेवायचा होता. तर झालं काय की प्रत्येक वेळेस माझ्याकडे विड्याची म्हणजे खाऊची पानं असतात, पण यावेळेस नेमके आज माझ्याकडे विड्याची पानं नव्हती. तर म्हणून मग मी बाहेर जो गॅलरीमध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये खाऊच्या पानाचा जो वेल दिसत असतो, तर तो जो वेल आहे तर त्यालासुद्धा भरपूरशी त्याची पानं जी आहे ती गळून पडली होती. वेल थोडा खराब झाला होता. तर मी तो आत्ताच नुकता 4 ते 8 दिवसापूर्वी व्यवस्थित करून लावला होता. तर त्याला अगदी 2 छोटे-छोटे पानं होते. तर जशी पानं होती तशाच त्या छोट्या-छोट्या पानांवरतीच मी विडा ठेवून घेतला. त्यानंतर मग जे पावलं आहेत, तर सुंदर असे मातीचे माझ्याकडे पावलं आहेत. तर ते पावलं मी इथे समोर ठेवून घेतलेत कलशासमोर. सुंदर असं रूप दिसत होतं. असं वाटत होतं की साक्षात देवी आईचे पायांकडे आपण बघतोय असं वाटत होतं. तर सुंदर अशी जी पूजा मांडणी आहे ती माझी झाली होती. त्यानंतर मग माझ्याकडे काही दिवे होते छोटे-छोटे, कवड्यांचे दिवे मी मागे मागवलेले. तर ते मी पूजेमध्ये 1 ते 2 वेळा मांडले होते. तर आणखीन 1-2 दिवे होते, तर ते मांडायचे राहून गेले. तर म्हटलं आज पूजेमध्ये ठेवूया. तर सुंदर असे हे कवड्यांचे गुलाबी कलरमध्ये दिवे होते. तर आज दिवे जे आहे ते ठेवून घेतले. तर आजची थोडक्यात थीम जी आहे ती गुलाबी कलरमध्ये होती आणि देवी आईला साडीसुद्धा गुलाबी घालायची होती. पण वेळेवरती पूजा मांडणी करतानाच मला खूप वेळ झाला. त्यामुळे मग जी आपली पूर्ण साडी असते तर ती साडी मला नेसवायची होती. तर ती साडी नेसवायची म्हटलं तर खूप वेळ गेला असता. म्हणून मग मी जी शिवलेली साडी होती ही, तर तीच घेतली. तशी तर हीच साडी मला घालायची होती, पण मला बघायचं होतं की ती साडीसुद्धा आपल्याला नेसवता येते का? तर खूप वेळ झाला होता म्हणून मग ती साडी काही मी नेसवली नाही. जी बाजूला ठेवलेली होती की चौथ्या गुरुवारी मला ही साडी देवी आईला नेसवायची, तर मग तीच नेसवली. पण त्यानुसार मग मी सगळं ऑरेंज आणि पिंक कलरमध्ये मला थीम करायचं होतं. तर म्हणून मी रांगोळी वगैरे, कमळ आसन तर आपलं पिंक कलरमध्ये होतंच. त्यासोबत जे कवड्यांचे दिवे आहे ते सुद्धा पिंक कलरमध्ये होते. तर अशी थोडक्यात जी थीम आहे ती मी करत होते. त्यानंतर मी घरीच मागे एकदा बॉर्डर रांगोळीचे जे पॅचेस आहेत तर ते तयार केले होते. तर त्याच्यासोबत मी वेगवेगळे 1-2 कमळ जे आहे तर ते वेगवेगळ्या आकारामध्ये बनवले होते. काही छोटे बनवले, काही मोठे बनवले. काहींच्या पाकळ्या छोट्या आहेत, काहींच्या पाकळ्या मोठ्या आहेत. तर असे वेगवेगळे कमळ मी बनवले होते. तर आधी मी कमळ ठेवून बघितलं. पण कमळच जे आहे तर ते मी मागच्या 1-2 आठवड्यामध्ये ठेवलेलं. पण मग यावेळेस असं वाटलं की आपण कळस वगैरे ठेवून बघूया. पण ही महालक्ष्मी आईची पूजा आहे म्हणून मग मी परत कमळ घेतलं आणि त्यानंतर मग परत थोड्या वेळाने असं झालं की कमळ तर आपण भरपूर ठेवलेले आहे, त्यामुळे मग कळसच ठेवूया. तर छान असा कळस जो बनवलेला होता तर तो मी मधोमध ठेवून घेतला आणि कमळा इतकाच कळससुद्धा खूप छान वाटत होता. तर मग मी तोच ठेवला आणि त्यानंतर समया ठेवायच्या होत्या. तर छान अशा समया ज्या आहेत त्या मी आदल्याच दिवशी म्हणजे काल घासून ठेवलेल्या आणि आज व्यवस्थित पुसून वगैरे पूजेमध्ये मांडल्या. त्यानंतर मग हे जे छोटे-छोटे लोटस बेस आहेत तर हे सिरॅमिकमध्ये आहे. हे मी ऑनलाईन मागवले होते आणि त्याला मी घरी कलर केला. हे व्हाईट कलरमध्ये होते आणि त्यानंतर मग आपण याला कुठल्याही कलरमध्ये कलर करू शकतो. तर मी ऑरेंज आणि पिंक असे कलर केले. तर थीमनुसार हे सुद्धा मॅच होत होते. तर छान असे हे जे छोटे लोटसचे बेस आहेत तर ते मी ठेवून बघितले. तर 2 समईवरती ठेवले आणि 2 आजूबाजूला असे ठेवून घेतले. त्यानंतर आज उद्यापन आहे तर उद्यापनाला आपण एक प्रत महालक्ष्मी महात्मा या ग्रंथाची एक प्रत जी आहे ती प्रत्येक महिलेला म्हणजे 7 महिलांना किंवा 7 कुमारिकांना देत असतो. तर ती मी बाजूला काढून ठेवली कारण संध्याकाळी मग धावपळ होते म्हणून मग आत्ताच मी सगळं जे साहित्य आहे ते काढून ठेवले आणि ओटीसाठी सुद्धा तांदूळ जे आहे ते एका छोट्या तामणामध्ये काढून ठेवले आणि त्याच्यावरती खोबऱ्याचे छोटे-छोटे तुकडे सुद्धा मी आधीच ठेवून दिले जेणेकरून वेळेवरती मग धावपळ होत नाही.
तर छान अशी पूजा मांडणी माझी झाली होती. तर जे कवड्यांचे दिवे होते ते मी पाटावरती आधी मांडले होते. पण मग नंतर असं वाटलं, की ते समईवरती आणखी छान दिसतील म्हणून मग मी पाटावरून काढून ते समईवरती ठेवले आणि समईवरचे ते दिवे होते ते मी पाटावरती मांडले. तर सुंदर अशी पूजा मांडणी जी आहे ती माझी झाली होती. त्यानंतर सगळे दिवे जे आहे ते मी लावून घेतले आणि कलशाला, महालक्ष्मी आईला, गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण केल्या, ओटी भरून घेतली. विड्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि जी छोटी निरांजन लावलेली बाजूला तर त्याची सुद्धा पूजा करून घेतली आणि छान अशी आजची पूजा मांडणी माझी झाली होती. तर तुम्हाला आजची ही पूजा मांडणी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा, कारण तुमच्या ज्या छान छान कमेंट्स असतात त्या वाचायला आणि त्याचा रिप्लाय द्यायला मला खूप आवडतं. तर छान अशा कमेंट करा आणि त्यासोबतच व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.